नमस्कार, मी सौ नहेल समीर शेख. साक्षीदार न्यूज शो सत्याचा या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. अकोला महामानव घटनाशिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील पीडित वंचित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून करून हिंदुस्थानावर फार मोठे उपकार केले आहे. लोकशाहीच्या माध्यमातून विश्वातील सर्वात मोठा देश निर्माण करण्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे विचार आचरण त्यांचे साहित्य हे समाजाला दिशादर्शक आहे. भारताची भीमज्योती ही प्रत्येक घरोघरी विचाराने कृतीने पोचविण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने महाराष्ट्र अनुसूचित जाती आघाडीच्या माध्यमातून त्यांना नमन करून ही यात्रा सुरू केली आहे. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, ज्योतीची पूजन करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांचे प्रतिमेचे सुद्धा पूजन करण्यात आले. मोठ्या संख्येने अनुसूचित जमाती आघाडीसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा समाजाच्या दिशादर्शक ठरेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. स्थानिक सिटी स्पोर्ट्स इथे संवाद सभेत घटनाशिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने ही यात्रा अकोल्यात आल्यावर त्यांचं स्वागत करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आघाडी प्रमुख विश्वजित गायकवाड, भाजपा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवीताई नाईक, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, महापौर अमोल गोगे, श्रावण इंगळे, पंकज सावळे, पुरुषोत्तम पानझाळे, माधव मानकर, ॲडव्होकेट देवाशिष काकडे, ॲडव्होकेट रुपाली काकड, अंबादास उमाडे, अम्रपाली उपरवट, कृष्णा शर्मा, राजेश नागमते, धनंजय धबाले आदींनी स्वागत केले. लक्षात घेतले तुमचं काय मत आहे हे थोडंसं समजून घ्या. आरक्षण का आवश्यक आहे या संदर्भातली भूमिका ही अतिशय चांगल्या पद्धतीने संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्यांनी मांडली. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक त्या विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत गेला, त्यांना ती भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक विरोधी पक्षामधील असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समर्थनासाठी मिसकॉल सुद्धा दिला. आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोधाला विरोध ही भूमिका आणि काँग्रेसनी किंवा त्या विरोधी असणारे युपीएचे सर्व घटक पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे. आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांनीही सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महिलांना आरक्षण का असावं, कशासाठी असावं, गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक महिला आणि महिलेला त्याचा अधिकार देण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारने केलंय. संवेदनशील असे पंतप्रधान की ज्यांनी मातृशक्तीला नेहमीच मोठं करण्याचं काम केलंय. काही विरोधक जी ही भूमिका मांडतायत हे किती चुकीचं आहे ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वांनी सुद्धा या सर्व गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि आज रात्री देशाला संबोधण्याचं काम देशाला त्या असणाऱ्या नागरिकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः या संदर्भातली असणारी भूमिका हे मांडणार आहेत. त्यामुळे आपणही सर्वांनी ती भूमिका ऐकल्यानंतर आपलंही सर्वांचं यामध्ये ठाम मत आहेच, पण अजून ठाम मत होईल असं मला वाटतं.